इथून मात्र दीपक भस्मा बॅक टू द डग आउट. पहिला हादरा खऱ्या अर्थाने आजचा दिवस दीपकचा नाहीये, कारण तीनही सामन्यात सपशेल अपयशी ठरलाय. मात्र दुसरा सामना अतिशय रंगतदार पद्धतीने जिंकला असं वाटत होतं. सहज गराडा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु त्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. दीपक स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण मनोजला पाहू शकाल. इथे मात्र थोडासा बदल पाहायला मिळाला, कारण पहिल्या सामन्यामध्ये शिवराम आला होता वनडाऊनला, त्याच्यानंतर मात्र मनोजला प्राचारण केलंय. अतिशय चांगली गोलंदाजी रवी उघडे उर्फ बाब्याची. सटीक लाईनची गोलंदाजी, वारंवार यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी रवी उघडे यांच्याकडनं होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला लावला. अर्थातच दीपक भस्माला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. अफलातून गोलंदाजी, फटका फसलाय. संधी आहे त्या ठिकाणी, आमचा मित्र धावतोय, परंतु त्याला मात्र चेंडू शेवटच्या मुमेंटला मात्र इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा आहे. डायरेक्ट हिट होणे गरजेचं होतं. कैलासकडनं चुका झाल्या. तो चांगला होता, परंतु या ठिकाणी मात्र कॅदेज करू शकला नाहीये. 3 धावेने मात्र श्री गणेशा झाला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये. या ठिकाणी मात्र मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप महत्त्वाचा असतो. आमचे कुशुली गावचे सर्व ग्रामस्थांचं सुद्धा खूप खूप आभार. या ठिकाणी हे सामना पाहण्यासाठी आलेले आहेत, तसेच आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल सर्व कुशुली ग्रामस्थांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप आभार. उद्या सुद्धा विसरू नका यायला. उद्या फायनलचा दिवस, शेवटचा दिवस, उद्या सुट्टीचा दिवस सुद्धा आहे आणि उद्या आपला कुशुली बी संघ हा सुद्धा खेळणार आहे. डॉट षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 3. तीन 1 2 3. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यंगस्टार बोनोलीची एक्सप्रेस म्हणून या नावाने ओळखणारा भूषण उघडे पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. पहिली धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. तट यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल 5 क्षेत्ररक्षकांना. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे.
फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. टीम मीटिंग जास्त करू नका. बोनुली संघ लागलेला आहे का? ओके. भूषण इथे मात्र उसळी देणारा चेंडू. दस्तक पे मस्तक. चांगला चेंडू फेकला भूषण. उंचीचा पुरेपूर वापर करताना आपण भूषणला पाहतोय. इथे मात्र दोन फलंदाज आपण पाहू शकाल, नानू दोरे आणि मनोज. बॅटची हिडिंग एज घेऊन चेंडू सरळ इष्ट्यांचा वेध घेतोय. धक्का क्रमांक दुसरा लागला. इथून मात्र मैदान सोडावं लागेल. मनोज नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 17 दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स. ज्या जर्सी मध्ये आपण पाहायचो त्याच जर्सी क्रमांकाचा खेळाडू 17. चेंडू आतापर्यंत फेकल्यात 3. थोडासा स्पीडअप करायचा आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा. इथून मात्र 22 ते 23 धावा जरी बनवल्या तरी गोलंदाजीचा विचार केला तर श्रीराम धोदानी संघाची गोलंदाजी चांगली आहे. परंतु त्या 22+ धावा बनवेल कोण हा मात्र प्रश्न निर्माण झाला या डगआउट मध्ये. धोदानी टीमच्या धावपलकावर धावा लागल्यात 5 धावा. इन एन ऍक्शन मध्ये आपण शिवरामला पाहू शकाल ऑन द स्ट्राईक. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. डायरेक्ट हिटचा होता विचार किशोरचा, परंतु या ठिकाणी रिक्स उचलली नाहीये. त्याला ठाऊक आहे एका धावेने आपल्यावर काहीही फरक पडणार नाहीये. परंतु जर हिट करताना थोडीशी मिस्टेक झाली तर निश्चितच एक्स्ट्रा धावा मिळतील. परंतु या ठिकाणी सिंगल आली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. उर्वरित 8 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. मनोजच्या डोक्याच्या वरानं चेंडूला खेळून काढलाय. पहिली धावेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फलंदाजाने या ठिकाणी मात्र प्रयत्न केला सूर मारण्याचा, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॅट हातातून निसटली आणि पोचू शकला नाहीये. इथून मात्र धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. शिवराम मात्र बाद झाला. निश्चितच या ठिकाणी मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 7 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल श्रीराम धोदानी संघाला. इथे मात्र फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद नका सर्व काही पाहायला मिळालं. इथून मात्र 1 बाउन्स सीमारेषा रोप द पार. हा येतोय चौकार. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर डबल डिजिटल मध्ये 1वर 1 11. चला जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. बोनुली संघा जास्त टीम मीटिंग नका करू. अकरा धावा बनवल्या. तिसऱ्या षटकामध्ये जर 11+ धावा बनवल्या तर एक समाधानकारक स्कोर उभा करू शकेल श्रीराम धोदानी संघ, कारण त्यांची गोलंदाजी ही अतिशय चांगली आहे. कारण 24 चेंडू मध्ये 24 धावा बनवू दिल्या नाहीयेत त्या गराडा संघाला. परंतु फलंदाजीचा विचार केला या जय वाघोबा बोनुली संघाचा तर मजबूत फलंदाजी आहे. अतिशय चांगले फलंदाज निश्चितच या संघामध्ये आहेत. किशोर उघडे, मनोज उघडे, भूषण स्वतः आहे, कैलास आहे, रवी उघडे आहे, एक ऑडिटर फलंदाज. असा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय जय वाघोबा बोनुली बी संघ. निश्चितच 6 चेंडू मध्ये किती धावा बनवेल याच्यावर मात्र निश्चितच या सामन्याचं भवितव्य असेल.
जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. विचार केला तर इथे मात्र डॉट चेंडू. नानू दोरेला स्ट्राईकवर आणणे खूप गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅट मधून चौकार आलाय, मोठा फटका पाहायला मिळालाय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, अक्षरशः चेंडूला फेकून दिला. असं वाटलं नव्हतं, विरुद्ध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं चेंडूला मात्र थोडस आतमध्ये ढकललं होतं. संधी होती भूषणला, परंतु त्या ठिकाणी मात्र झेल घेता आलं नाहीये. परंतु पहिल्या क्षणी पाहता क्षणी असं वाटत होतं असंच षटकार जाईल, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध मात्र चेंडूला धाडणं तेवढं कठीण असतं, ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. चौकार आलाय जरूर, वन बाउंस सीमारेषा बाहेर चौकार पाहायला मिळाला. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमचे गणपत जुगरे पूर्णतः ग्राउंडची पाहणी करताना. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळला, मिड विकेट रिझन मध्ये दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय, त्याला मात्र अतिशय चांगले क्षेत्ररक्षण राहिले. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. 2 धावा, 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये निश्चितच विचार असेल, 8 धावा आल्या तर 25 धावा बनवू शकतात, परंतु त्या माराव्या लागतील कैलासच्या विरुद्ध, कारण कैलास एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध फटकाबाजी करायला लागेल ती श्रीराम दोदाणी या संघाला. फटका चांगला, परंतु एलिमिनेशन कमी आहे. झेल मात्र सोडलाय, सोपा झेल. 2च धावा. अंदाज चुकलाय मी म्हणेन भूषणचा. क्षेत्ररक्षक डायरेक्ट बदलला जातोय, कारण सोपे झेल होते आणि भूषण कडनं ही अपेक्षा नाहीये, कारण हा खेळाडू अतिशय गुणवान खेळाडू आहे. उभरता खेळाडूचा पुरस्कारही या खेळाडूने घेतलाय. APL पहिलं अंबरनाथ प्रीमियर लीग आदिवासी समाजाची झाली होती, त्या लीग मध्ये उभरता खेळाडू म्हणून या खेळाडूला गौरवण्यात आलं होतं. लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. नशिबाची साथ मी म्हणेन या ठिकाणी श्रीराम दोदाणी या संघाला या ठिकाणी लागले, कारण असं वाटत होतं 15 धावांपर्यंत मजल मारेल, परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक असताना 20 धावा धावफलकावर लावल्यात त्या श्रीराम दोदाणी या संघाची. 2 चेंडू खूप निर्णायक फेकावे लागतील या दोन्ही टीम साठी. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू फसलाय, फटका मात्र फसलाय उलट्या दिशेने, झेलही तेवढाच कठीण आहे. इथे मात्र डावचीच्या स्वरूपात मात्र मैदान सोडावं लागेल ते गणपतला, परंतु स्ट्राईक मात्र नानूला मिळाली. ही जमेची बाजू असेल, जरूर 2 धावा मिळाल्या. 22 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. ज्या धावसंख्येची आपण मगाशी चर्चा करत होतो, 22+ धावा बनवाव्या लागतील, ती धावसंख्या मात्र या श्रीराम दोदाणी या टीमने या ठिकाणी मात्र गाठले. शेवटचा चेंडू आहे. इकडे बाहेर
फटका चांगला आहे, कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. पहिली धाव वेगाने आकाश आहे त्या ठिकाणी उचलल्या क्षणी मात्र चेंडूला फेकून दिला. 2 धावा आणि 2 धावेनं प्रथम सत्र संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 24 धावा. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल ती या ठिकाणी मात्र जय वाघोबा बोनुले टीमला. चला सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना जर्सी क्रमांक 7 रवी उघडे, जर्सी क्रमांक 11 भूषण उघडे ही जोडी खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर श्रीराम धोदाणी संघाचा हुकमी एका अर्थाचा दीपक भस्मा याला आपण पाहू शकाल. 18 चेंडू मध्ये 25 धावा वाचवायच्या आहेत. अटॅकिंग क्रिकेट, अटॅकिंग गोलंदाजी, सटीक लाईनची गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर टाकावे लागतील, चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल आणि या चमचमत्या ट्रॉफ्यांपैकी एक ट्रॉफी जर उचलायची असेल तर मात्र निश्चितच दोन्ही संघ या चमचमत्या ट्रॉफ्यांना पाहून उतरलेले आहेत. कारण जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र असेल यातील मात्र शंका नाहीये. कारण पहिला दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो भेंडीचे पाडा या संघानं अतिशय चांगला खेळ राहिला. दुसरा दिवस खऱ्या अर्थाने खारघर फणसवाडी या संघाने गाजवला आणि आज हा तिसरा दिवस. शॉर्ट पिच चेंडू याचा मात्र पुरेपूर फायदा आणि पहिल्या चेंडूवर मात्र डिसिजन कळवायचा आहे चौकार. 1 बॉल सीमा रेषा बाहेर हा येतोय चौकार. चौकाराने मात्र श्री गणेशा केला तो भूषण, ज्या भूषणनं 2 झेल सोडले होते त्याने मात्र त्या धावा वसूल केल्या. इरादे स्पष्ट केलेत भूषणनं मात्र. या ठिकाणी मात्र अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत.
अतिशय चांगला गोलंदाज आहे पाहायला मिळाली या चेंडूवर दीपक भस्माची. चेंडू पडल्यानंतर मात्र डीप मध्ये राहिला, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू फेकला होता. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल श्रीराम दोदानी संघाला. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. अनुभव पणाला लावतोय दीपक भस्मा, खूप वर्षाचा अनुभव आहे. दत्ता भस्मा आमचे जवळचे मित्र, त्यांचाच बंधुराज, परंतु आज दोन बंधुराज मात्र दोन वेगवेगळ्या टीम मध्ये खेळतायत. लो फुलटोस, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि याचाच मोबदला म्हणून मागचा सामना गराडा संघाविरुद्ध 24 धावांवर जिंकला होता. आता मात्र 25चा टार्गेट दिलाय तो जय वाघोबा बोनुली संघाला. जरूर माझ्या गोलंदाजीवर पहिला चेंडू आपण मोठा पट्टा केला असेल, त्याच्यानंतर मी अवांतर चेंडू फेकला असेल, परंतु मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. फटका फसलाय, स्वतः मात्र दीपक आहे. चुका नसतील इथे, मात्र भूषणला गरज होती का? मी याचं उत्तर मी तुम्हाला निश्चितच देईन. ज्या बॅटनं पहिला चौकार आला ती बॅट मात्र बदलली आणि त्याच्यानंतर मात्र 4 चेंडू डॉट खेळलाय. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींवर खूप लक्ष द्यावं लागतं. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर माझं असं मत होतं की बॅट चेंज करायला नव्हती पाहिजे होती, परंतु या ठिकाणी मात्र होऊन गेलं, घडलं गेलं ते गंगेला मिळालं. कारण आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5. एक चेंडू मध्ये 5 धावा होत्या आणि त्याच धावा मात्र या ठिकाणी स्थिर आहेत. लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव 6 धावा. मनोज उघडे आज आम्हाला समालोचनाला पण थोडेफार सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि उद्याच्या दिवसात सुद्धा आपण यायचं आहे लवकरच. मनोज उघडे यांनी 3 चौकार मारले. षटकार माफ करा, 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे आमचे पप्पू गांगडे यांच्याकडनं. परंतु जे 500 रुपयांची देणगी लावलेली आहे ते आमच्यापर्यंत जमा करायची आहे. याच बळावर तर गराडा सारख्या विस्फोटक संघाला या स्पर्धेचा तंबूचा रस्ता दाखवला, या स्पर्धेतून माघारी धाडलं. आणि त्याच प्रकारची पुन्हा एकदा गोलंदाजी राहील का या श्रीराम दोदानी संघाची? कारण निश्चिताचा 12-19 18-25 ची गरज होती. त्याच्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर अवंतर. तिथून मात्र खऱ्या अर्थाने या दोदानी संघानं कमबॅक केलं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 6 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनोज दीपक भस्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का? कारण या चमचमत्या ट्रॉफ्यांपैकी एक ट्रॉफी उचलायची आहे या दोन्ही संघाला, आणि त्याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे. रवी उघडेसाठी हा चेंडू अक्रॉस द लाईन केलाय, पटका चांगला आहे, चेंडू जाईल हवाई सफर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार आला, षटकारानं मात्र एका फटक्याने हवा काढली मी म्हणेन या सामन्याची, आणि दडपण लगेच निर्माण झालं ते श्रीराम दोदानी संघावर. कारण जेव्हा असे मोठाले फटके येतात तेव्हा मात्र एखाद्या गोलंदाजावर लगेच दडपण येतंय. कारण 11 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 19 ची गरज होती, 11 चेंडूमध्ये 13 ची गरज. नो, उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का? इथे मात्र मनोजवर जो भरोसा दाखवला होता तो मात्र थोडासा अपयशी ठरत चाललाय.
कारण 7 धावा खर्च केल्यात आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी असेल. फटका चांगला आहे, फ्री हिटचा आहे, ठाऊक आहे. पहिली धाव वेगाने. डगआउट मधून जास्त शोर शराबा नको, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 2 धावेची पेनल्टी लगेच आम्ही देऊ. जास्त शोर शराबा करू नका. 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 15. आता मात्र येणारे चेंडू 10 आणि 10 धावसंख्येची गरज आहे. अतिशय चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं, सिंगल मिळाले. सिंगल ही चालेल या ठिकाणी जय वाघोबा बोनवली संघाला, कारण धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 16. 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. बॉल टू रन असं समीकरण मात्र आता पाहायला मिळतंय. 9 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. मनोज उघडे याच्यासाठी सुवर्ण संधी. 3 षटकार मारले. फटका चांगला आहे, सामना मात्र खुला केलाय. तीन धाव्यांची गरज आहे. धावफलकावर धावा लागल्या आता 2 2 22. 3 धाव्यांची गरज आहे. सिंगल सिंगल ना मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. दोन धावेची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत 7. सर्व प्रेक्षक वर्गांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर बघतायत त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि ते मात्र सामना जिंकलाय आणि क्वालिफाय झालाय तो जय वाघोबा बोनुली संघ. बोनुली संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच श्रीराम दोदानी संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक, कारण खूप दूरवरचा अंतर कापून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आमच्या कुशुली गावातील ग्रामस्थांचं सुद्धा खूप खूप आभार. आमचे वडापाव सेंटरचे शत्रू मात्रे यांचं सुद्धा खूप खूप आभार. आमचे गजानन भगत मंडपवाले यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि आजचा दिवस संपला नाहीये, फक्त आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला अष्टपैलू खेळाडू ज्यानं P1 चं पहिलं षटक फेकलं होतं. रवी उघडे ठरला या सामन्याचा हिरो.